सवाल कर रहे ना, फिर मना कर, आपका वो आप बोल लो, ऐसा बर्ताव नहीं करने का, ऐसा बर्ताव नहीं करने का, आप उंगली नीचे करो, आप उंगली नीचे करो, ऐसा बर्ताव नहीं करने का। नाशिक नंतर मालेगावात सोमय्यांच्या दौऱ्यात पत्रकार लक्ष. पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर सोमय्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न. नाशिकमध्ये पत्रकारांशी वाद घालण्याची घटना ताजी असतानाच आज मालेगावात थेट पत्रकारांवर धक्काबुक्की करण्यात आली. किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी सोमय्यांना प्रश्न विचारत असताना सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना धक्का दिला. नाशिकमध्ये प्रश्न विचारले तेव्हा सोमय्यांनी पत्रकारांवर राग व्यक्त केला होता. मालेगावात कॅमेरा सुरू असताना पत्रकारांवर थेट दमदाटी करण्यात आली. मालेगावात सोमय्या यांच्या दौऱ्याआधीच शहरात तणावाचं वातावरण होतं. महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक ठिय्या आंदोलन करत होते. मालेगावची बदनामी करू नका अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. त्याचवेळी या आंदोलनाचं रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांना सोमय्याच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप झालाय. हातात माईक घेऊन आणि कॅमेरा सुरू असताना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना ढकलण्यात आलं. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. मागील आठवड्यात नाशिकमध्ये सोमय्या यांनी महापालिकेच्या जन्मनोंदीत 18,000 संशयास्पद नोंदी घुसवल्याचा आरोप केला होता. त्यावेळी पत्रकारांनी थेट प्रश्न विचारले होते, किती बांगलादेशी नागरिक देशाबाहेर पाठवले? ही माहिती गृह विभागाकडे नाही का? मुंबई पोलिसांकडे आकडेवारी नाही का? या प्रश्नांवर सोमय्या संतापले होते. तुमचा अजेंडा आहे का असा प्रतिप्रश्न करत त्यांनी पत्रकार परिषदच अचानक संपवली होती. आज मालेगावात सुद्धा तोच प्रकार घडला, पण यावेळी पत्रकारांवर थेट दमदाटी व धक्काबुक्की करण्यात आली. मालेगावात कॅमेऱ्यासमोर पत्रकारांवर दमदाटी आणि धक्काबुक्की करण्यात आली आणि नाशिकमध्ये शब्दांचा वाद. हे सगळं मिळून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा हल्ला असल्याचा आरोप आता उघडपणे केला जातोय. नाशिकमध्ये प्रश्न विचारल्यावर वाद आणि मालेगावात प्रश्न विचारल्यावर दमदाटी. ही केवळ राजकीय शैली आहे की लोकशाहीची गडचेपी? आज मालेगाव आणि नाशिक दोन्ही शहरं एकच प्रश्न विचारत आहेत. राजकारण करा, पण पत्रकारांवर दबाव टाकून नव्हे. वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव.